नागपूरमधली हिंसा पूर्वनियोजित होती असं सांगण्यात येत आहे। सकाळच्या एका आंदोलनानंतर संध्याकाळी नागपुरातील चिटणीस पार्क, हंसापुरी आणि भालदारपुराला टार्गेट करण्यात आलं। या हिंसाचारानंतर स्थानिकांनी आपबीती सांगितली आहे, पाहूयात। नागपुरातल्या चिटणीस पार्क, हंसापुरी आणि भालदारपुरा परिसरात जमावानं कशी हिंसा घडवली, किती उद्रेक झाला त्याची दृश्य। कोळसा झालेली वाहनं, मग दुचाकी असो की चारचाकी, पेट्रोल बॉम्बनं अक्षरशः वाहनांना आगी लावण्यात आल्यात। पंचनामा करून ही वाहनं क्रेननं उचलून रस्त्यावरून हटवली आहे। दगडफेक आणि जाळपोळीमध्ये अनेक कार सुद्धा जाळण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी आता ही कार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। चिटणीस पार्क परिसरात ही या ठिकाणी पार्क करून ठेवलेली कार होती। अक्षरशः या कारला पूर्णपणे जाळण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की त्याच्या सीट, स्टेअरिंग जे आहे ते सगळं जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। हिंसा डोक्यात गेलेल्या जमावानं दिसेल तिथं हल्ला केला। वाहनांसोबतच घरांवरही दगडफेक झाली। कालची परिस्थिती खूप बेकार होती। मोठ्या प्रमाणामध्ये माव होता, त्यांच्या हातात शस्त्र होते, तलवारी सुद्धा होत्या। त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की मी स्वतः जेव्हा पोलिसांसोबत होतो, पोलीस होते इथे, पोलीस गेल्यानंतर त्यांनी पोलिसांवर सुद्धा पथराव केला। शेवटी पोलीस सुद्धा बॅकफुटवर गेली, कारण पोलिसांची संख्या आणि आपल्या लोकांची जी संख्या आहे ती खूप कमी होती। म्हणजे त्यांचा जो पेट्रोल बॉम्ब सुद्धा होते, बॉम्बनी त्यांनी ते फेकत पण होते आणि जाळण्याचा प्रयत्न पण केला आहे। ही गाडी सुद्धा फोडलेली आहे। हे जिथे एवढ्या गाड्या दिसते सगळ्या माझ्या घरच्या कुंड्या सुद्धा उचलू मारलेल्या आहे गाडीवर। आणि हे जी वरचं दिसतं तुम्हाला, हे वरचं यांच्या घरी अजूनही दगड पडलेल्या वरती सेकंड फ्लोअरला। म्हणजे विचार करा की त्यांनी दगडाचा पथराव कुठून कसा सुरू केला। नुकसान काय झालं? म्हणजे नुकसान म्हणजे हे गाड्यांच्या पूर्ण जाळपोळ केली। 10:30च्या सुमारासमध्ये इथे 200 ते 300 लोक काही रुमाल बांधून होते आणि अल्लाहू अकबरचे नारे लावत होते। नारे तकदीर अल्लाहू अकबर असे नारे करून गाड्या खिचण्यात आल्या। चिंध्या होत्या, गाड्या ओढून त्या चिंध्या गाड्यांच्या आतमध्ये फसून त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला। त्याच चिंध्या घेऊन लोकांच्या घरामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांचा होता। टार्गेट करून जे हिंदूंचे घर आहे ते टार्गेट करून फोडण्यात आलेले आहे। काल ती गाडी तिथे होती पण त्याला काहीच केलं नाही। हे सगळे जे मुस्लिम लोकांचे घर आहे त्याला काहीच नाही केलं, पण आमच्या इकडले बिलकुल पाहून जे CCTV सुद्धा त्याने फोडण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी केल्या। हे जाणून बुजून आणि सुनियोजित होतं। तलवार, शस्त्र आणि पेट्रोल बॉम्बनं चिटणीस पार्क, हंसापुरी आणि भालदारपुराला लक्ष्य करण्यात आलं। ती हत्यारही पुराव्याच्या रूपात रस्त्यावर पडली आहेत। दंगेखोर आल्यानंतर हे बघा, या ठिकाणी त्यांच्याकडे धारदार तलवारी होत्या, आपल्याला CCTV मधनं दिसते। परंतु हे बघा, त्यांचे शस्त्र जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे सोडून गेले। गाड्या जाळल्या, परंतु या शस्त्रांचा काय उद्देश होता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कट काय होता? आणि हे बघा, या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या जाळलेल्या आहे। हिंसक जमावाकडून पोलीसही टार्गेट झाले आहेत। 33 पोलीस जखमी झाले असून 4 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहेत। पोलीस उपायुक्त निकेतन कदमांच्या हातावर कुऱ्हाडीनं वार झाला। DCP शशिकांत सावंत यांचा पाय फ्रॅक्चर, रुग्णालयात उपचार सुरू। DCP अर्चित चांडकांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत। पोलीस उपायुक्त राहुल मदनेंच्या ओठाला दगडाचा वार बसला। निकेतन कदमांच्या हाताचं ऑपरेशन झालंय। हिंसाचारादरम्यान त्यांनी सांगितलेला घटनाक्रम थरकाप उडवणारा आहे। क्राऊडला डिस्पर्स करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मोठ्या प्रमाणात दगडफेक चालू होती। तर आपली एक टीम तिथे एका ठिकाणी ट्रॅप झाली होती, अडकली होती। माझ्याकडे लाठी आणि हेल्मेट होतं, ज्यांच्याकडे लाठ्या होत्या ते मागे सरसावले, परंतु एक असामाजिक तत्वाकडे एक कुऱ्हाड होती, त्यांनी पुढे येऊन तो वार केला। मग तो थांबवण्यासाठी मी तो पकडला या हाताने आणि मग ते मागे सरसावले। आपली टीमही तिथून सुखरूप निघाली आणि तो लाईफ ऑर डेथ ची सिच्युएशन होती ती, कारण त्यांनी ते कुऱ्हाड मारली ती कुठेही लागू शकत होती आणि जीवावरही बेतू शकत होती, गंभीर जखमी होती। तो क्षण असा होता की काहीही होऊ शकत होतं त्याच्यात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर समजा त्या सर्वांनी मिळून अजून थोडं ते जर थांबले नसते तिथे, तर माझी बाकीही टीम तिथे होती ट्रॅप झालेली। म्हणजे त्यांच्यासोबतही काही होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, परंतु बाय दी गॉड्स ग्रेस ते झालं। त्यांनी प्रयत्न केला मारण्याचा, मी अडवलं पण आणि ते मागे हटले तिथून आणि आम्ही सर्वजण सुखरूप तिथून निघालो। हिंसाचारानंतर जवळपास 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली, ज्यात कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज,
पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिल नगरचा समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही हिंसाचार झालेल्या ठिकाणी पाहणी केली आणि सोशल मीडियावर अफवेचे मेसेज पसरले. ते मेसेज पसरवणारे कोण याचा तपास सुरू असून मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणार असं बावनकुळेंनी म्हटलंय. पुढच्या काळात जेव्हा तपास समोर येतील तेव्हा सर्व CDR, सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं पसरवणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, यावरनं जे या ठिकाणी काही प्रकरणं झालं आहे कालपासून, मला वाटतं सोशल मीडियाचं ट्रॅकिंग जेव्हा पूर्ण होईल, CDR जेव्हा हातात येतील तेव्हा खरं आपल्याला मुख्य आरोपी होऊन जाता येईल. मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणार असं बावनकुळे म्हणतात. बऱ्याच ठिकाणी CCTV फोडण्यात आले, मात्र स्थानिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ठेवले आहेत. हिंसाचाराच्या काही तासात पोलिसांनी 40 ते 45 जणांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हिंसाचार घडवणारे आणि त्यामागे सूत्रधार कोण याचा शोध सुरू आहे. विवेक गावंडे, सुनील ढगे, पवन येवलेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.